आता ही चांगली पासष्टी सांगायला आपण चिंतन करा. चांगले वाटत चांगले काही चांगले वाटत नाही. तुम्ही बी चांगले होते, चांगले देव आहेत तुम्ही. कोणते देव? चांगले देव. फक्त आपल्याला ज्ञानेश्वर महाराज भेटले पाहिजे. कोण भेटले पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज भेटले की आपण चांगले देव आहेत. आपल्याला कळालं नाही का देव नाही. देवाची बरे कोणी सांगितलं नाही. सांगितलं कोणी तर तुम्ही ऐकलं नाही. ऐकलं तर लक्षात घेतलं नाही. त्याचं मनन केलं नाही, निधिध्यास केला नाही, म्हणून ते अपरोक्ष झालं नाही, दृढ झालं नाही. जर ह्या गोष्टी पार केल्या, श्रवण मनन निधिध्यास तत्वम पदार्थ शोधन, तर मग हे दृढ होतात. म्हणून बहु जग जग होईल. का स्वप्न केवढंही झालं, दोरीवर भासलेला सर्प केवढाही मोठा भोजन असला तरी काहीच नाही. शिंपीवर केवढंही भासलं तर तिथं काहीच नाही. तसं परमात्म स्वरूपावर हे जग भासलेलं कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. कल्पित की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. विठ्ठल स्वरूपचे संसार म्हणून ब्रह्मरूप केला. करता येतो ब्रह्मरूप. कल्पित करावं की ब्रह्मरूप झाला. म्हणून आता जग सत्य आहे का नाशिवंत आहे का मिथ्या आहे का जगच नाही. जगच कोण आहे? परमात्मा. हे सगळं परमात्मा. आणि हे सगळं परमात्मा ही नजर येत असते. काय येत असते? नजर येत असते, दृष्टी येत असते, निश्चय होत असतो. तसं आपल्याला दिसायला हे शरीर जरी दिसत असलं, हे शिवाजी जरी दिसे, हे कॅप्टन साहेब जरी दिसत असले, दिसायला इंद्रिय वृत्तीनं हे माणसं जरी दिसत असले, हा बरं का, पण अंतःकरणाच्या समजुतीनं आतल्या बोधानं जर पाहिलं तर हे देव आहे. पण त्या बोधानं अंतर्दृष्टीनं जर पाहिलं तर हे कोण आहे? देव आहे. अलंकार आपल्याला नजरेनं दिसत असतात, पण आपला निश्चय आतला असतो की हे सोनं. आता हे कपडे आपल्याला डोळ्यानं दिसत असतात, पण आतून निश्चय आपला की हे कापूस. आता तुम्हाला नेसायचं तर कापूस नेसता येईल का? आता तुम्ही कापूस नेसलेत नाही का? पण कापसाची गंजीच नेसून जमल का? नाही नाही, कपडे करून नेसावं लागेल. ते कापूस नेसता येईल, पण कपडे जरी केले तर कशाचे? कापसाचे. हजारो गाडगे जरी दिसले तरी एकच माती. आता याला लय डोकं खाजवावं लागतं का आपलं? का खायसारखं नाही. एवढे वस्त्र दिसले, नाम मात्र लुगडे ये रवी सुतची देव. नावाला लुगडे पण खऱ्या अर्थानं काय? सुतच. तसा नाम मात्र गाडगे येत आहे ती माती. नाम मात्र कापड येत आहे ते काय? नाम मात्र अलंकार आहे ते काय? सोनच असे. तसं महाराज म्हणतात नाम मात्र जगे आहे तो कोण आहे? परमात्माच नटलेला. म्हणून बहु जव जव होय. जितके जितके अलंकार झाले तव तव काहीच न होय. सोनच असे. सोनं काहीच झालं नाही. सोनं काहीच झालं नाही. सोन्याचं दर्शन पाहिजे. जितके जितके घट झाले माती काहीच नाही झाली. काहीच नाही झालं. मातीच माती. जितके जितके कापड झाले तितकं तितका कापूसच आहे. त्याच्यावर काहीच झालं. तसं जितके जितकं जग नाम रूपाला दिसायला आपल्याला तितकं तितकं काहीच नाही झालं. कोण आहे? एकच परमात्मा. ही दृष्टी आहे, हा बोध आहे, हे ज्ञान आहे. हेच चांगदेवाला सांगितलं. आणि जगाला भेऊन समाधी लावण्याचं करू नको. बघा आपला याला भेटू. जसं आपल्याला थकवा आला, विश्रांती घेतली, झोपीकडे जातो. झोपीकडे गेलं दगदगली घेऊन जातो. तसं तू या जगाला पाहून घेतो आणि समाधी लावित बसतो. आणि जग फिट काहीच नाही म्हणजे जग नव्हे
अवघा जन जागता जाग होय, जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागवा म्हणतात मला. असं साधू संतांनी आपल्याला जाग करीत असतात संत. आणि जाग करणं, जाग होणं, जाग करणं त्याचं काम, आणि जाग होणं आपलं काम. अशा प्रकारे प्रयत्न करा, संकल्प करा, प्रतिज्ञा करा, निश्चय सुद्धा करा. कृत्य होत असतो माणूस आणि जीवन बदलून जात, परिवर्तन होत असतं माणसाचं मन परिवर्तित होतं. पिकलिया शेंडे तैसे आम्हा केले, पिकलेलं शेंगाडू तसे बदलून जात असत. कच्चं शेंगाडू हिरवगार असत, कच्चं शेंगाडू दगडासारखं टणक असत, कच्चं शेंगाडू खायला घेतलं तर करू लागत. आणि पिकलं ते एकदा की ते नरम बी होत, गोड बी होत, त्याचा रंग बी होतो, देठाला बी सोडून देत. ते पिकलेल्या शेंगाडाचं वैभव आहे. बरं, तसं माणूस परमात्मरूप झाला, बोध स्वरूप झाला, साधूचा बोध जर त्याला झाला तर महाराज म्हणतात परिवर्तन होतं, मनाचं परिवर्तन होऊन जातं. मन हे राम झाले, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी. हे शब्दज्ञान नाही बरं का, हे अनुभवजन्य ज्ञान. असा अनुभव आपल्याला आपल्या स्वरूपाचा येतो. आणि तो मनाच्या पातळीवरचा बी नाही, तो त्याही पलीकडचा अनुभव असतो. मनपणानं राहत नसतं, उन्मन होत असतं. त्याला अवस्था उन्मनी म्हणा. तुका म्हणे ते उन्मनी, नाश कार्याकारण, कार्याचा विनाश, कारणाचा विनाश, अशी जी अवस्था प्राप्त होत असते ती मनानं नाही, उन्मनी अवस्था. कोणती अवस्था? उन्मनी. तयासी लादली आपण म्हणतो ना, योगिया साधली उन्मनी, म्हणजे जीवनमुक्त अवस्था. ही साधकाला जीवनमुक्तीत आपलं जीवन व्यतीत करत असतं. म्हणून बरंच काही झाले, तुम्ही काय काय झाले काय काय नाही झाले ते तुमचं तुम्हालाच नाही. सासरा झाले, मामा झाले, काका झाले, आजा झाले, कोणाचे पोरगे झाले, कोणाचे बाप झाले, कोणाचे नवरा झाले, कोणाचे बायको झाले, काय व्हायचं ते झाले. ते झालेलं सगळं खोटंय. एकदा जीवनमुक्त व्हा. कुंडली हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ज्ञानं ज्ञानदानं परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापयसतवचनामृतं च आत्मवेदभावपटुतायितबुद्धि. चांगदेव 65 या ग्रंथाच्या 4थ्या ओळीच्या द्वारे एक दृष्टांत आपल्याला समजावून देतात. सिद्धांताच्या आतापर्यंत चिंतनासाठी झालेल्या आपल्या ओळ्यामध्ये 3 सांगितले गेले. पहिली ओळी, जो लपोनी जगदा भासू, जो लपला म्हणून हा जगाचा भास पुढे आला. जग का भासलं? जसं दोरी लोपली म्हणून साप भासला, दोरी प्रगट झाली की साप नाही ठरत असत. तसं जग आपल्याला जे भासलं, परमात्मा लोपला आपल्या दृष्टीने. आपल्या दृष्टी म्हणजे त्याच्यावर आवरण अशा प्रकारचं आलं, आणि आवरण उपाधीचं अशा प्रकारचं आलं. स्वरूपावर उपाधीचं आवरण आल्यामुळे तो लोपल्या गेला, आणि तो लोपला म्हणून हे जग दिसलं. पहिल्या ओळीतला असा सिद्धांत सांगितला की आपल्याला जग दिसतं,
आपण जग आहे असं मानतो, देव नुसतं मानित असतो आपण, त्याचं काही अप्रोक्ष वाटत नाही आपल्याला. जगाचं लगेच प्रत्यक्ष वाटतं, आहे असं वाटतं, याच्यात संशय वाटत नाही. वास्तविक जग नाही पण ते आहे वाटतं, आणि देव आहे पण तो मानामानीचा किंवा कोणीतरी सांगितला म्हणून असं आपण आपल्यापेक्षा दूर कुठंतरी आहे, आपल्याहून वेगळा कोणीतरी आहे, अशी वैकुंठात आहे, कैलासात आहे, तीर्थात आहे, देवळात आहे, देवाऱ्यात आहे, अशी देवाच्या बाबतीत आपली समजूत होती. आणि जग आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने अशा प्रकारचं दिसतं, म्हणून जग आहे असं. आता चांगदेवाला सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, हे पहा, ज्या वेळेस जो लपला, जो लपवणी जगदाभा तो लपला तुमच्या दृष्टीने, ज्याच्या दृष्टीनं जग दिसतंय त्याच्या दृष्टीनं देव लपला, सगळ्याच्या दृष्टीनं नाही. साधू संत महात्मे अनुभवी जे काही जीवनमुक्त पुरुष आहेत त्याच्या दृष्टीनं जग नोहे अवघा जनार्दन एकच परमात्मा. जसं ज्याला दोरी दोरी रूपानं कळली, त्याला दोरीची साप नाहीच, त्याला शिंपपणानं कळाली ही रूप त्याला नाहीच असं कळलं. तसं ज्याला देव कळाला, देवाचा अनुभव आला, ज्याला देवरूप जो झाला त्याला जग नाहीच ही वस्तुस्थिती. बरं, पण सगळ्याला असं होत नाही, सगळ्याला जग दिसतं. जग दिसतं म्हणजे त्याचा अर्थ देव लपला. म्हणून पहिल्या ओळीत महाराजांनी एक सिद्धांत असा सांगितला की जग ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी देव लपलेला आहे. म्हणून जो लपोनी जगदा भासू दावी मग प्रगटला ग्रासू करी. जर प्रगट झाला देव म्हणजे देव देव रूपानं आपल्याला जर कळाला, देव देव रूपानं जर कळाला तर या जगाचा घास घेतला जातो, म्हणजे खाऊनच टाकल्यासारखं होतं, म्हणजे नाही ठरतं. ते सिद्धांतामध्ये हे नाही ठरतं. अजातवादाच्या दृष्टीनं जग नाही, विवर्तवादाच्या दृष्टीनं प्रतीती जरी येत असली तरी ती प्रतीती खरी नाही. आणि दृष्टी सृष्टीवादाच्या दृष्टीनं पाहिलं तर ज्या वेळेस दृष्टी त्याच वेळेस सृष्टी. जो दृष्टी नाही म्हणजे ज्ञान नाही तर जग गेले. जग कशामुळे? जगामुळे का नाही, ज्ञानामुळे जग आहे. ज्ञान नसेल त्याचं त्यावेळेस जग बी नाही. असे 14 वाद आहेत शास्त्रात, वेदांत शास्त्रात सांगितले. या उत्कृष्टवाद जर कोणते असतील सगळ्यात शेवटचे तर दृष्टी सृष्टीवाद, त्याच्यानंतर विवर्तवाद आहे, त्याच्यानंतर अजातवाद आहे. अजातवादाच्या दृष्टीनं महाराज म्हणते जग झालंच नाही. झालं वाटत असेल तुम्हाला तर त्याचा अर्थ परमात्म्याचं काय अज्ञान. सर्प झालाच नाही, होणं शक्य नाही दोरीच्या ठिकाणी, पण वाटत असेल तुम्हाला सर्प तर दोरीचं तुम्हाला काय अज्ञान आहे. म्हणून सर्प भ्रम अशा प्रकारचा झालेला आहे. एक सिद्धांत असा पहिल्या ओळीत सांगितला. दुसऱ्या ओळीत सांगितलं प्रगटे प्रगटे तवत लपे, आणि लपे तवत आभास. जो जोपर्यंत प्रगट देव जसा जसा प्रगट होईल बरं का, तसं तसं हे जग लोप पावत. म्हणजे या दुसऱ्या ओळीमध्ये अज्ञान आणि विशेष ज्ञान अशा दोन गोष्टीचा उहापोह अशा प्रकारचा केलेला आहे. ज्या वेळेस देव लपतो त्याचा अर्थ अज्ञान स्वीकारतो, आणि ज्या वेळेस प्रगट होतो देव त्यावेळेस विशेष ज्ञान होतं. पण खऱ्या अर्थानं महाराजांना दुसऱ्या वेळीच्या चिंतनात सांगितलं आत्मा अज्ञान बी नाही आणि आत्मा विशेष ज्ञान बी नाही. प्रगटे ना लपे, लपत बी नाही. लपत नाही म्हणजे अज्ञानाला विषय नाही, आणि प्रगट होतो असं म्हणायला गेलं तर विशेष ज्ञान होईल. म्हणून आत्मा विशेष ज्ञान स्वरूप बी नाही. म्हणजे आपण विचार करत असताना करतो की पहिल्यांदा आपण देहाला गेलो आणि मागून संत संगती झाली, काही श्रवण वगैरे झालं की मी ब्रह्म आहे असं म्हणतो. मी ब्रह्म आहे म्हणणं हे विशेष ज्ञान, आणि मी देह म्हणणं विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान का झालं? अज्ञानामुळे. म्हणून परमात्मा अज्ञानाचा विषय होत नाही आणि विशेष ज्ञानाचा सुद्धा काय होत नाही, विषय
विशेष ज्ञानाचा म्हणजे अहम ब्रह्मास्मी. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम. जसं देहाला मी म्हणणं भ्रम आहे, तसंच आत्मा मी समजणं किंवा मी समजणं हे सुद्धा काय भ्रम आहे. पण हा एका भ्रमानं दुसरा भ्रम घालवावा लागतो. काट्यानं काटा काढून काटाही फेकून द्यावा लागतो. नाही तर खिशात ठेवला तर तो दुसरीकडे टोचण्याची शक्यता असते. तो काटा काढून घेतला आणि काटा काढणं झाल्यावर काटा जर आपण जपून ठेवला की या काट्यानं उपकार केले आपल्यावर म्हणून आपण खिशात ठेवून गेला तर तो दुसरीकडे टोचण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं काट्यानं काटा काढून काटा सुद्धा काय द्यायचा, फेकून द्यायचा. तसं देहाला मी म्हणणारा जीव ज्या वेळेस संत संगती होते, परमार्थात येतो, चिंतन करतो, त्यावेळेस त्याला कळतं चिंतने चिंतने तद्रूप. चिंतन करता 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 तो काय होत असतो, तद्रूप अशा प्रकारचा होत असतो. तुका म्हणे आळी झाली भिंगुरटी सगळी. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती वेगळी राहतच नाही. भुंग्याचा दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजानं की ती आळी कुठंतरी पडलेली असते, एक भुंगा तिला उचलून घेतो आणि उचलून आपल्या घरट्यामध्ये नेऊन ठेवतो. घरट्यात नेऊन ठेवल्याच्या नंतर भुंग्याच्या घरात त्या आळीला नेऊन ठेवतो आणि दुसरा भुंगा आणायला जात, दुसरी आळी आणायला जात असतो. तो दुसरी आळी आणायला गेला की आळी घेऊन येतो आणि पहिल्या आळीला अशी टोचणी मारतो. मग तिला वेदना होत्या त्या पहिल्या ठेवलेल्या आळीला घरट्यातल्या. तिला वेदना झाल्यामुळं तिला भुंग्याचं ध्यान लागतं. भुंगा येईल टोचणी मारी, भुंगा येईल टोचणी मारी, असा ध्यास लागता लागता त्या आळीला पंख फुटले. आळीला पंख फुटले की ती भुंगा होऊन जाते, उडून जाते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. ती वेगळी राहतच नाही, तीच काय होते, तद्रूप होते, भुंगा होते. तसं आपल्या मनाला जर ध्यास लागला, आपल्या मनाला चिंतन करता 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 तर तद्रूपता प्राप्त होते. म्हणजे तेच चित्त किंवा तेच मन रामरूप अशा प्रकारचं होऊ शकतं. म्हणून हे चिंतन करता 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 तद्रूप होण्यापर्यंत जाता येतं आपल्याला. तद्रूप एकदा झालं बरं का की तत्स्वरूप झाल्याच्या नंतर कर्तव्य कोणत्याही प्रकारचं त्या माणसाला राहत नाही. जीवनमुक्त स्थिती त्याला प्राप्त झाली असं ठरतं. म्हणून देव प्रगट हे का लपलेलं आहे असं दुसऱ्या वेळीतल्या चिंतनामध्ये महाराजांनी सांगितलं. प्रगट म्हणायचं काम नाही. प्रगट म्हणतात विशेष ज्ञान आणि लपला म्हणतात तर अज्ञान. देवाच्या ठिकाणी अज्ञान बी नाही आणि देवाच्या ठिकाणी विशेष ज्ञान बी नाही. ज्ञान तरी वृत्तिगतच आहे आणि विशेष ज्ञान झालं तरी वृत्तिगतच आहे. मग अज्ञान काढायसाठी वृत्तीतच विशेष ज्ञान व्हावं लागतं. कारण अज्ञान हे वृत्तीतच अशा प्रकारचं आहे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी ना अज्ञान आहे ना विशेष ज्ञान बी नाही. सुद्धा पण काहीच झालेलं नसतं. स्वप्नामध्ये एकच माणूस झोपलेला आहे, घरात झोपलेला आहे, आपल्या पलंगावर झोपलेला आहे. त्याला झोप लागली. झोप लागल्यामुळे स्वप्न पडत. स्वप्नात पुष्कळ जरी दिसलं, त्याला काही यात्रा जरी दिसली, पंढरपूरची लाखो लोकांची यात्रा जरी दिसली तरी खरं होय काहीच न होय आणि काही न असेल तर तो अवघा परमात्माच अशा प्रकारचा आहे. अशा बोधावर आपल्याला या 3 ओव्याच्या द्वारे अगदी सिद्धांताच्या ओव्या
चांगदेवाला सांगत असताना ह्या पहिल्या 3 ओव्या सांगितलेल्या आहेत. आता ह्या सिद्धांताच्या ओव्या सांगून आपल्या लक्षात न आल्यामुळं किंवा चांगदेवाच्या लक्षात न आल्यामुळं आणखी महाराजांना दृष्टांताची योजना केली. कारण दृष्टांत केव्हा सांगावा लागत असतो, सिद्धांत ज्या वेळेस आपल्या लक्षात येत नसेल त्यावेळेस त्याला दृष्टांताची काय करावं लागते, योजना अशा प्रकारची करावं लागते. 3 प्रकारचे अधिकारी लोक आहेत. एक उत्तम अधिकारी असतो, दुसरा मध्यम अधिकारी असतो आणि तिसरा कनिष्ठ अधिकारी असतो. परमार्थामध्ये असे काही कनिष्ठ अधिकारी आहेत, काही मध्यम अधिकारी आहेत आणि काही उत्तम अधिकारी. एखाद्याला सांगितल्याबरोबर काना वचनाची भीती, सरिसाची वस्तू त्याला जिज्ञासू आहे, त्याला अनुभवानं सांगितलं तितकंच पटत, त्याला अनुभवानं सांगितलं की जमलं. अनुभव झाला प्रपंच बुडाला, आपुला आपण देखीला सोहळा की नाही. अनुभव झाला प्रपंच बुडाला आणि आपलाच आपण सोहळा अशा प्रकारे त्याला पाहता येतो. म्हणजे अनुभव सांगून ज्याला ज्ञान होतं, आत्मस्वरूप कळतं, ते उत्तम अधिकारी. आणि काही माणसाला उत्तम अधिकार नसल्यामुळे मध्यम अधिकारी असते, तर त्याला प्रमाणाची पुष्टी द्यावी लागते. प्रमाण सांगावं लागतं. प्रमाण सांगत असताना त्याच्या माहितीचं असलं पाहिजे आणि आपल्या बी माहितीचं असलं पाहिजे. मग तुकाराम महाराजाला प्रमाण मानित असलं तर तुकाराम महाराजाचं प्रमाण द्यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजाला मानित असलं तर ज्ञानेश्वर महाराजाचं द्यावं लागतं. एकनाथ महाराजाला मानित असलं तर एकनाथ महाराजाचं द्यावं लागतं. म्हणजे प्रमाण दिलं बरं का मध्यम अधिकाऱ्याला, कोणाला, हा, त्याला प्रमाण दिलं की तू शांत हो. तुम्ही किती बी सिद्धांत सांगितला, तू स्थूल देह नाही, तू सूक्ष्म देह नाही, तू कारण देह नाही, तू अन्नमय, प्राणमय, मनोमय, ज्ञानमय, आनंदमय कोष नाही, तू जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती नाही, 3 अवस्थेहून, पंचकोशाहून, 3 देहाहून तू वेगळा आहेस, असं त्याला आपण चिंतन जरी सांगितलं तर म्हणतो असं कोण म्हणतो, असं कोण सांगितलं. हा, तुम्ही काय सांगायला लागले, पण तुमच्या म्हणण्याला प्रमाण काय, हे मध्यम अधिकाऱ्याचं लक्ष, त्याला प्रमाण काय. मग त्याला प्रमाणानं शांत बसवावं लागतं, द्यावं लागतं प्रमाण त्याला. ज्ञानेश्वर महाराजाचं किंवा तुकाराम महाराजाचं जग हे अवघा जनार्दन असं नाथ महाराजाचं द्यावं लागतं. नाही तर रज्जू सर्पाकार भाषीले, हा, दोरीवर जसा साप भासतो तसं हे परमात्मा स्वरूपावर जग भासतं, असं तुकाराम महाराजाचं प्रमाण द्यावं लागतं. त्याला ज्याला प्रमाणानं शिकवायचं तो मध्यम अधिकारी असतो. तो नुसतं सिद्धांत सांगून ऐकत नसतो, त्याला प्रमाण द्यावं लागत असतं. मोठ्याचं प्रमाण द्यावं लागतं. ते प्रमाण ज्याचं द्यायचं ते त्याला मान्य असला पाहिजे, तेव्हा त्याचं प्रमाण त्याला लागू अशा प्रकारचं पडतं. म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय किंवा ही संत मंडळी आहे त्यांचं कोणाचं तरी एखाद्याचं काय द्यावं लागतं, त्याला प्रमाण द्यावं लागतं. प्रमाण मध्यम अधिकाऱ्याला द्यावं लागतं आणि दृष्टांत युक्ती समजावून सांगायला लागते ती कनिष्ठ अधिकाऱ्याला. मग हे जग कसं भासलं, मग दृष्टांत द्यावं, रज्जू सर्पाकार भासीले जग डंबर. मग असा दृष्टांत दिला की पुन्हा शंका घेऊ शकतो तो, काव महाराज दोरीवर सर्प भासला, दोरीवर सर्प भासला, दोरीच्या अज्ञानाने भासला आणि दोरीचं ज्ञान झालं, विशेष ज्ञान झालं की दोरी दोरी रूपाने कळाली की सर्पाची आत्यंतिक निवृत्ती झाली. सर्प पुन्हा दिसत नाही. पण हे परमात्म्याचं ज्ञान झालं तर ह्या दिसणाऱ्या जगाची आत्यंतिक निवृत्ती कुठं झाली, दृष्टांतावर सुद्धा शंका असली. जग तर पुन्हा दिसायला लागलं, तिकडे दोरीवर सर्प कुठं दिसतो. एकदा दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची आत्यंतिक निवृत्ती झाली.
तसं इकडं एकदा परमात्मा कळाला की जगताची या दृष्टांतासारखीच आत्यंतिक निवृत्ती म्हणजे पुन्हा जग दिसत नाही असं आपल्या दृष्टांतावर तो शंका घेऊ शकतो. महाराज त्याच्यासाठी सांगितले दोरीवर सर्प ज्या वेळेस भासतो ते दोरीचं ज्ञान आणि दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची आत्यंतिक निवृत्ती झाली हे दृष्टांत झालं बरोबर. पण सिद्धांतामध्ये तुम्हाला आत्मा परमात्मा जरी कळाला तरी पुन्हा जगत भान होतय. मग जगत भान होतय म्हणजे तो दृष्टांत कमी पडला. सिद्धांताच्या दृष्टीने तो दृष्टांत कसा पडला? कमी पडला तर मग त्याला दुसरा दृष्टांत द्यावा लागतो. आरशात मूग दिसतं का नाही? असतं म्हणून दिसतं का दिसतं म्हणून असतं? आरशात तोंड दिसतं का नाही? भास नाही भासलं का नाही? मग आहे का? जर आपण पाहायला गेलो काढून घ्यायचं म्हणलं त्याच्यातून ते सापडतंय का? तिथं दिसत नाही का? मग भासत नाही का? ते आपल्याला भासत स्पष्ट. आणि भासत जरी असलं ते वेगळं तरी आपल्याला माहिती तिथं काहीच नाही, हेच तिथे. दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकच. आरशातलं दुसरं आहे असं वाटतं पण वास्तविक ते दुसरं काहीच नाही. तर ते दुसरं नसू हे आपलं मुख त्याच्यामध्ये काय होत असतं? भासत असतं. आरशातल्या तोंडाचा गंध वाकडा झाला दिसला तिथं आणि नीट केला इकडं. तिकडं नीट नाही करीत माणूस, तिकडं हातही नाही. दिसला तिकडं पुढं दिसलं पण पुढं दिसला आरशात दिसला तरी नीट करायचं झालं तर इकडं हात नेतो. म्हणजे त्याला नक्की माहिती हे ते वेगळं नाही. एकच दोन दिसायला लागले. त्याच्यात आरशाची उपाधी असल्यामुळं दोन दिसायला लागले. म्हणून दुसरा दृष्टांत देऊन पाहिला महाराजांना. रज्जू सर्पाच्या दृष्टांतावर शंका आली म्हणून सांगितलं हे आरशात प्रतिबिंब प्रतीला जरी आलं तरी ते वेगळं नाही, ते ह्या मुखाचंच प्रतिबिंब आहे. म्हणजे प्रतिबिंब बिंबरूपच आहे. बिंब आणि प्रतिबिंब वेगळे नाही. म्हणजे प्रतिबिंब का दिसलं तर आरशाच्या उपाधीमुळं दिसलं. वास्तविक ते वेगळं नाहीच. भासलं ते खरं नाही. आणि त्याच्यातला गण सुद्धा आपल्याला वेगळा करण्याची काही गरज अशा प्रकारची नाही. म्हणून महाराजांना दुसरा दृष्टांत. हे दृष्टांत का द्यावं लागते? कनिष्ठ अधिकारी असतात माणसं, कनिष्ठ अधिकाऱ्याला दृष्टांतानं उपदेश करावा लागतो. मध्यम अधिकाऱ्याला प्रमाणानं जमतं त्याला नाही दृष्टांत त्याला तर चालतं. पण थोरा मोठ्याचं काय द्यावं लागतं? व्यास म्हणते असं, शुकाचार्य सांगायला असं, ज्ञानोबराय म्हणायला लागले असं मोठमोठ्याची उदाहरणं देऊन त्यांची नावं घेऊन त्यांचं एखादं प्रमाण त्याच्या पुढे टाकून त्याला गप्प बसवावं लागतं. कोणाला? मध्यम अधिकाऱ्याला. आणि उत्कृष्ट अधिकारी जो असतो बरं आता सगळ्या एकाच अधिकाराचे असते असं नाही. 3 अधिकाराचे लोक आपल्याला इथे जगामध्ये पाहायला मिळते. अधिकार पैसा डावी याला मार्ग किंवा अधिकार तैसा करून साहेब ओझे त्यास तसे देऊ. जसा ज्याचा अधिकार असेल तसं त्याला अधिकारानुरूप त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं. अधिकारानुरूप त्याला उद्देश अशा प्रकारचा करावा लागतो. मग जसा ज्याचा अधिकार तसं त्याला सांगावं लागतं. मग आता पहिल्यापासून सांगायचं म्हणजे भजन करा म्हणावं लागतंय, माळी घाला, गण लावा, तीर्थयात्रा करा, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जा चुकून बस जा तीर्थयात्रेला. म्हणजे घर कोंबडे असतात माणसं, घरातून बाहेर निघणं त्याला माहीतच नसतं. घर शेत आपलं कुटुंब मुलं बाळ याच्या पलीकडे त्याला जग काहीच माहीत नसतं. तितकंच वर्तुळ असतं, तितक्या वर्तुळातच तो
फिरत असतो, त्याच्या पलीकडे काही माहिती करून घेत नाही. म्हणून साधू संतांना अशा घर कोंबड्याला सांगितलं की जाय तीर्थयात्रे जाय, चुकू नको. आता सोडलं त्यानं, घर गेला तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेला, लागला हिंडायला तीर्थयात्रात. मग 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. हे का खोटं सांगितलं का? कशाला सांगितलं? मग ज्या अर्थी जायला सांगितलं त्या अर्थी जायलाच पाहिजे. मग पुन्हा महाराजाला त्याला वेगळ्या पद्धतीने सांगावं लागलं. न लगे तीर्थाचे त्रिवेणी समजणी, नाना तीर्थे चित्त नाही नामी, तीर्थी धोंडा देव रोकडा सज्जी. आता हे सगळ्याला सारखं थोडं जमत. काहीला घरातून काढायचं होतं तीर्थात जा म्हणून सांगितलं. हे नादिक लोक आहे, तीर्थाच्या नादी लागले तर तीर्थाच्याच नादी लागले. कारण महाराजांना माहित होते हे नादाळे माणसं आहेत. एकदा त्याला एक सांगितलं की तेच करीत बसते. पुढं जाण्याच्या ऐवजी तिथंच आपले थांबते. मग तीर्थाच्याच मागे लागले. मग ते का खोटं सांगितलं का? सोयीच सांगितलं. तीर्थाला जा म्हणून सांगितलं, संतांनी सांगितलं. मग तुम्ही कसा निषेध करता? मग त्याच्यासाठी महाराजाचं प्रमाणच तिथं, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंड न मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तीर्थगीर्थ फिरत बसण्यापेक्षा नामस्मरण करा. मग त्याला नामावर आरूढ करायचं. तीर्थाहून काढायचं, नामावर आरूढ करायचं. आता नामावर आरूढ केलं तर लगेच तो ध्यान धरतो की आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आणि नेम प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलचे प्रमा. बस आम्ही नामाचे धारक आहे. म्हणजे तुमचं ते चिंतन, तुमचं ते ज्ञान, गप्पा मारणं, वाचाळ पंचशी बडबड करणं, शब्द ज्ञान आम्हाला काही चालत नाही. आम्ही काय घेतो? बस नामाचे धारक. लागला नामस्मरणच करायला. नामस्मरण करायला लागला म्हणजे एक पकड पुन्हा तिथे ठेवली. पहिली घरावर होती, दुसरी तीर्थावर गेली, तिसरी तीर्थावर काढली तर नामावर घातली. नामावर घातली तिथे पक्कच धरलं त्यानं. बस रस्त्यानं चालला तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, वावरात गेला तरी रामकृष्ण हरी, घरात आला तरी रामकृष्ण हरी, ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सुरू झालं. मग महाराजाला पुन्हा सांगावं लागलं, अरे बाबा नामस्मरण जमत नाही, ज्याचं नाव घेतो तो कळायला पाहिजे का? तू नाव घेतो ना, हा बाई नवऱ्याचं नाव घेते तर नवरा कळून घेत असते का न कळून? कळून घ्यावा. कळून घ्यावंच लागतं. कळून घेत असते. कळून घेणं बरोबर आहे. आता कळालाच नाही नवरा म्हणल्यावर तिने कोणाचं नाव घ्यायचं, कसं नाव घ्यायचं? उगीच उगीच लोकांनी सांगितलं घे रामराव म्हणतो असं म्हणलं तिने म्हणायचं का? नाही नाही नाही, तिला तिचा नवरा कळालाच पाहिजे तर नाव घेण्यात तिला शोभा वाटते, वैभव असते ती नाव घेण्यात. आता नवराच जर कळाला नाही तर तिने नाव कसं घ्यायचं? तसं ज्या देवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं, राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, केशव म्हणा, अनंत नाम आहेत, 1000 नाम आहेत. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे 1000 नाव आहे. अहो पण तुम्ही नाव घेता तर ज्याचं नाव घ्यायचं तो नामी असलेला परमात्मा काय झाला पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे. मग कसं कळत? मग करा श्रवण. श्रवणानं कळतो. आले श्रवण, श्रवण करायला लागले तर श्रवणच करायला, मनन अजिबात करेल. काय करायचं? इथे ऐकतील, तिथे ऐकतील, तिथे ऐकतील, त्या सप्त्यात ऐकतील, ह्या सप्त्यात ऐकतील. तीर्थाला पंढरपूरला गेलं तरी ऐकते. छंद असतो एक माणसाला, एक व्यसन लागलेलं असतं. ते व्यसन मग कोणा ह्या महाराजाचं ऐकलं, त्या महाराजाचं ऐकलं. काही आपातत श्रवण करते, काही वेदांत वाक्य विचारून श्रवण करीत असते, काही आणखीन दुसरं अशा प्रकारचा असं चाललेलं श्रवण गुरुच्या मुखातून ऐकत असते. काही वेदांत वाक्य विचारून श्रवण करतात. पण श्रवणातच राहते. मग आता मनन करायला पाहिजे की नाही? थोडं पुढं पाऊल टाकलं पाहिजे. श्रवणच करून जमत नाही. श्रवणानं बरं का प्रमाण संशय जात असते, मनन केल्यानं प्रमेय संशय जात असते, आणि निधिध्यास जर केला तर विपरीत भावना जात असते. श्रवण करणाऱ्या माणसाला प्रमाण संशय, प्रमेय संशय आणि विपरीत भावना निर्माण होत असतात.
मग श्रवण करता 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 प्रमाण संशय. प्रमाण संशय म्हणजे काय? वेद वाक्य जे येतं बरं का, ते कर्म उपासना सांगणारे आहेत का जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगणारे, असा एक संशय येत असतो ऐकता ऐकता. मग श्रवणच करीत राहिले की कळत माणसाला की वेद वाक्य जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगणार आहेत. तात्पर्य जीव ब्रह्मैक्य ज्ञानातच आहे द्यायचं, बाकी कर्म उपासना सांगण्यामध्ये भर नाही. हा भर नाही. म्हणून श्रवण करीत राहतो. श्रवण केलं की प्रमाण संशय जातो. आणि मनन केलं, श्रवण केलेल्या गोष्टीचं मनन केलं की प्रमेय संशय जातो. प्रमेय म्हणजे सिद्धांताविषयी संशय असतो. जीव ब्रह्म ऐक्य हा वेदांताचा काय सिद्धांत. मग हा सिद्धांत आपल्याला आपण त्याच्या विरुद्ध समजूत केलेली. जीव ब्रह्मरूप नाही असं आपल्याला वाटतं, जीवन देव वेगळेच असं वाटतं. पण मनन जर करीत गेलो आपण तर जीव ब्रह्म ऐक्य हा सांगितलेला सिद्धांतच बरोबर आहे असं लक्षामध्ये येऊ शकतं. म्हणून मननानं प्रमेय संशय जातो. आणि निधिध्यास जर केला आपण, तुम्ही म्हणताल हे पाठच करीत राहायचं का? पाठ करायचा प्रश्न नाही. माणसं म्हणजे मागली स्मृती तुमच्या ध्यानात आणली ती. मग सजाती प्रत्ययाचा प्रवाह आणि विजाती प्रत्ययाचा तिरस्कार. आपल्याला जो विजाती प्रत्यय त्याचा तिरस्कार करायचा, याला निधिध्यास म्हणा. देह नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी करता नाही, मी जन्मत नाही, मरत नाही, हा विजाती प्रत्ययाचा तिरस्कार. आणि सजाती प्रत्ययाचा प्रवाह करायचा निर्माण असा मी स त्याची ती आनंद आहे, हजर आहे, अमर आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, असा जर प्रवाह चालू ठेवला तर याला म्हणा निधिध्यास. निधिध्यासानं विपरीत भाव जाते. मनन केल्यानं प्रमेय संशय जातो आणि श्रवण केल्यानं प्रमाण संशय जातो. असं निसंशय आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊ शकतं. त्यालाच म्हणायचं तत्वम पदार्थ शोधन. ते तू आहेस. ते म्हणजे कोणतं आणि तू म्हणजे कोणता, आपल्याला ते कळायला पाहिजे. ते कोणतं? जे सत्य आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, अद्वैत आहे, ते. आणि तेच तू आहेस. ते तू वेगळे नाही. ते अस्थि रूप आहे, ते भाती रूप आहे, ते प्रिय स्वरूप अशा प्रकारचं आहे. आणि जे अस्थि रूप ते आहे ना, तेच तू सद्रूप आहेस. अस्थि सत, भाती चित आणि प्रिय आनंद आणि दोघं अद्वैत स्वरूप अशा प्रकारचे. अशा प्रकारे तत्वमसी महावाक्याचं श्रवण करून आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगितलं एक हरी आत्मा. हरी आत्मा एक आहे. आता हे हरिपाठातील दुसऱ्या अभंगातच हे तत्वमसी महावाक्याचं चिंतन. आत्मा हरी एक आहे. जीव शिव समाय. मग जीवाचं लक्ष स्वरूप जर पाहिलं तर आत्मा आहे. शिवाचं लक्ष स्वरूप जर पाहिलं तर हरी. लक्ष स्वरूप कोणाकोणाचं? जीवाचं लक्ष स्वरूप आत्मा आहे. कोण आहे? आत्मा आहे. आणि शिवाचं ईश्वराचं लक्ष स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. हरी आहे. हरी आलं का लक्षात? आणि हरीचं वाच्य स्वरूप जर पाहिलं तुम्ही तर ईश्वर आहे. आणि आत्म्याचं वाच्य स्वरूप जर पाहिलं तर जीव आहे. वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचं ग्रहण करायचं. मग लक्षार्थ जर ध्यानात घेतला तर जीवाचा लक्षार्थ आत्मा आहे, बरोबर. आणि ईश्वराचा लक्षार्थ हरी आहे. आणि हरीनं आत्मा एक आहे. वाच्यार्थाचा त्याग केला की जीव ईश्वर भाव संपला.
लक्षार्थ ध्यानात घेतला की आत्मा एक आहे म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमी महावाक्याचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठाच्या दुसऱ्याच अभंगामध्ये अशा प्रकार. पण हे घेत असताना कसं घ्यावं लागेल? मंथोनी जसं नवनीत मंथन करून निघत असतं, हाती लागत असतं. थोडं जरी असलं तरी महत्वाचं असतं, ताक जास्त असलं तरी आसार असतं, आणि लोणी थोडं असलं तरी काय असतं? सार असतं. पण लोणी थोडं हातात जर घ्यायचं असेल तर त्याला मंथन केल्याशिवाय ते हाती लागू शकत नाही. तसं एक हरी आत्मा जीव शिव सम अशा प्रकारचं महावाक्याचं चिंतन जर केलं तर आपल्या लक्षात येते की आत्माच हरी आहे आणि जीव शिव भाव जो आहे तो जीव शिव भाव अशा प्रकारचा वाच्यार्थानं मानलेला आहे. वाच्यार्थ टाकून द्या आणि लक्षार्थ ध्यानात घ्या अशी भाग त्याग लक्षणा करून आपल्याला जर अध्यात्म चिंतन आपण केलं तर आपण परमात्मा असा बोध व्हायला कोणतीच हरकत अशा प्रकारची नाही. पण हे लक्षात येत नाही कनिष्ठ अधिकार असल्यामुळे मग त्याला दृष्टांत सांगावं. भाग त्याग लक्षणात सांगायची. मग आपण शेंगा खातो, मग शेंगा कशा खातो? मग तर फळं काढून टाकतो आणि आतले कण आतले दाणे आपण खाऊन घेतो. शेंगाने खायचं समजा आपल्याला. पण शेंगा मांडल्या पुढं आता शेंगदाणे खायचे म्हणल्यावर सरसगट टरफलं सगळं नाही खायचे. मग टरफलं काढून टाकायचे आणि आतले शेंगदाणे खायचे. काही वस्तू असे आहे आतलं खायचं आणि वरचं टाकून द्यायचं, आणि काही वस्तू अशी आहे बर वरचं खायचं आणि आतलं टाकून द्यायचं. काही वस्तू अशी आहे आतलं बी टाकायचं वरचं बी टाकायचं मधातलंच खायचं. पण आता या भाग त्या लक्षणा आपल्याला नेहमी माहित आहे, या आपण करीत सुद्धा आलेले आहेत. आता मकाचं कणीस खायचं समजा, वरचे पाला पाचोळा काय जे असेल ते काढून टाकावं लागेल. आतली पिट्टी आहे ती बी फेकून द्यावं लागेल. वरचं बी फेकलं आतलं बी फेकलं, मधातले कण कण जे दाणे होते ते खाल्ले. आता नारळ खायचं तुम्हाला, नारळ मकासारखं खाता येतं का? नाही नाही. ते वरचं शेंडी काढून टाकायची, कवटी काढून टाकायची, मधातलं गाभा असतो तो खायचा. आता आणखी तुम्हाला खारीक खायची. मग आता खारीक खायची म्हणल्यावर आतलं आज जे तिच्या गोडंबी आहे ती टाकून द्यायची कठीण, आणि वरचं वरच खाऊन घ्यायचं. मग काही वस्तू वरच्या खायच्या आतल्या टाकायच्या, काही आतल्या खायच्या वरच्या टाकायच्या, काही वरच्या बी टाकायच्या आतल्या बी टाकायच्या, मधातल्या खायच्या. पण हे आंबा आता आंबा कसा खायचा? आपल्याला वरचं बी टाकायचं आणि आतली कोय बी टाकून द्यायची. मधात जो रस आहे तो रस सेवन करायचा. मग आपल्याला दृष्टांतानं भाग त्या लक्षणात कशी करायची हे समजावून देण्यासाठी त्या दृष्टांताची योजना आहे. तसं म्हणजे काय टाकायचं? अहो जीव ईश्वर भाव जो आहे हा वाच्यार्थ आहे, हा टाकून दे. जीव ईश्वर भाव जर तुमच्या मनात ठेवला तुम्ही तर जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. जीव कर्माचा करता आहे, ईश्वर कर्माप्रमाणे फल देणार आहे. जीव अज्ञानी हे भ्रमात आहे, ईश्वराला भ्रम नाही. अशा प्रकारचं द्वैत कायम राहील. म्हणून वाच्यार्थ जो जीव ईश्वर मानतो आपण तो टाकून द्या आणि लक्षार्थ ध्यानात घ्या. म्हणजे जीवाचा लक्षार्थ काय तर आत्मा, ईश्वराचा लक्षार्थ काय हरी म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. आणि ते दोन्ही कसे? एक हरी आत्मा, आत्मा हरी एक आहे. म्हणून हरी स्वरूपच मी आहे अशा बोधावर तत्वमसी महावाक्याने आपल्याला जाता येतं. पण हे समजावून सांगण्यासाठी दृष्टांताची योजना कनिष्ठ अधिकाऱ्याकरता करावी लागते. म्हणून इथं या चौथ्या ओळीमध्ये महाराजांनी 3 ओळ्या सांगितल्या त्या सिद्धांताच्या, आणि आता या ओळीत दृष्टांत सांगायले. 2-4 ओळ्या आता पुढे आलेल्या आहेत त्या दृष्टांताच्या छतात.
हे नाही जमला तर त्यो नाही जमला तर त्यो नाही जमला तर त्यो, कुठं ना कुठं तुम्ही फिट झाले पाहिजे. असं दृष्टांताची योजना याच्यासाठी. एक नाही, महाराज ज्ञानेश्वरी का कोणत्याही ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणजे दृष्टांताची मात. दृष्टांताची मात म्हणजे एवढे काही दृष्टांत सांगितले ते एका ओळीसाठी शेकडो दृष्टांत सांगू शकतो. म्हणून आता दृष्टांतानं सुरुवात केली या 4थ्या ओळीची. सिद्धांत पटवून देण्याकरता सोनेपणा उणे न येताची झालेले सोनं. बर, सोनेपणा उन्हा झाला नाही सोन्याचा आणि अलंकार तर झाले. मग अलंकार झाला तर काय हातात आला? मग अलंकार कोणताही घ्या, हाती काय आलं? पण सोनं उन होऊन अलंकार झाले का? सोनं नष्ट झालं मग अलंकार झालं, किंवा सोनं बाजूला गेलं आणि मग अलंकार झाले, असं नाही झालं. सोनेपणा कायम राहिला आणि कायम राहून ते अलंकार झालं तर उन होण्याचं काही प्रश्नच नाही ना. तेवी न वेचता जग होणे अंगे जया. त्याप्रमाणे स्वतःचा वेळ झाला नाही देवाचा, त्याचं स्वरूप खर्च झालं नाही, वाया गेलं नाही, दृष्टी आड बी झालं नाही आणि तो जशाला तसा कायम राहून जग झालं, काहीच बिघडलं नाही त्याचं. अलंकार झाले म्हणून स्वामीचं काय बिघडलं? शोभलं ते उलट शोभा वाटली. सोनं पेटीतच असं गोळा करून ठेवलं तर काय कामाचं असतं? सोनं पेटीतलं काढून त्याचे जर दागिने केले आणि अंगावर जर घातले सोनं शोभलं तर सोनं शोभलं, सोन्याची शोभा वाढली. अलंकार झालं तर सोन्याची शोभा कमीपणा तर काहीच नाही झाला. तसं हे जग तुम्हाला दिसत असेल, नाना प्रकारचं वैचित्र्य दिसत असेल, अनेकत्व दिसत असेल आपल्याला, हे परमात्मा नटला. मग परमात्मा नटला म्हणल्यावर परमात्मा कमी झाला का? नाही. परमात्मा कमी देखिला देखिला माय देवाचा देव संदेह निमाले द्वैत संपलं. आलं का लक्षात? संदेह गेला, संशय राहिला नाही आणि दुजेपणा म्हणजे द्वैत सुद्धा काय झालं? नष्ट झालं. म्हणून हे सगळं जरी दिसत असलं म्हणायचं काही कामच नाही. सोनं लपलं का? पुतळ्या झाल्या, येतानी झाली, काही मणी केले, काही कानातले अलंकार केले, काही हातातल्या पाटल्या केल्या, केल्या. सोनं लपलं का? लपलं का उघडच? सोनं उघड हे शोभा. तसं देव लपला का? नाही, लपला बी नाही. लपला म्हणजे झाकला घेतला काहीच नाही. हे जग वाटलं ना तुम्हाला, हे जगच देव अशा प्रकारचं आहे. तुम्हाला दागिने वाटले ना, दागिने नाही, हे काय? सोनच अशा प्रकारचं आहे. आणि सोनेपणाला गुण न येता काहीच नाही झालं, त्याला काहीच नाही झालं. काही खर्च झाला नाही, थोडं कमी झालं नाही, त्याचं वजन कमी झालं नाही, त्याची चमक कमी झाली नाही, त्याचं काहीच तोटा न होता अलंकार झाला. तसं परमात्म्याचा काही कोणत्या प्रकारचा तोटा किंवा कमीपणा किंवा वेग किंवा वेज खर्च कोणत्याही प्रकारचा न होता हे सगळं तोच अशा प्रकारचा झालेला आहे. म्हणून जे जे दृष्टीविषय येते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. कोणाला पूजा करायचं काम नाही. असं सगळं ज्याला देव दिसतो त्याला काय पूजा करायची? झाली त्यांची पूजा. कोण दिसला? देव दिसला. आता काय पूजा करायची? त्याला ध्यान करायचं का? डोळे लावून म्हणजे असं ध्यानात आला ध्यानात ध्यान करायला गेली काही माणसं. एक माणूस
सद्गुरूकडे महाराजाकडे जात ध्यान करा. रस्त्याने वाटाने येता येता मेलेला ऊट पाहायला लागला. ऊट मेलेला होता रस्त्याच्या बाजूला पाहिजे म्हणून प्रेत चालता चालता रस्त्याने पाहण्यात आला. त्याच्यात पुढे गेला महाराजाबरोबर महाराज संग ध्यान करायला बसला. जसं ध्यान करायला बसला तसं त्याला उठाच ध्यान जिंता होऊनच आलं ते. कारण तिथून मनात घेऊन आला होता तो ऊट कसा नेला, ऊट कसा नेला, ऊट कसा नेला, चांगलं उभं राहून पाहायला. मग इकडे ध्यानात बसलं तेव्हा ते ध्यान घेऊन लागलं त्याला. त्याला ते उठाच अशा काय लागलं, ध्यान अशा लागलं. मग ते ध्यान लागल्यावर गुरुने विचारलं कसं लागलं का चाललं ध्यान, कशाचं ध्यान लागतं. ध्यान घेऊन काही लागलं नाही, उठाच ध्यान लागलं. म्हणजे ते ध्यान त्याचं काय गेलं, वाया गेलं, वायफट झालं ते. कारण दुसऱ्याने जागा अशा प्रकारची केली. महाराज म्हणले त्याला ध्यान करायची गरज नाही. कोणाला, जे जे दृष्टी दिशे ते ते त्याला पूजा करायचं काम, ध्यान करायचं काम नाही. आणि जप करायचं का, असं देवाचा जप करतो म्हणजे जप काही करायचं नाही, ध्यान करायचं नाही, पूजा करायचं. ध्यान जप ते अशी काही माणसांसाठी कोण ठरले, काय म्हणतात कैलासात दे, वैकुंठी कैलाशी तीर्थी शेती
हो विश्व विश्व स्वरूप आहे. वैष्णवाचा भेद मग इथं सोनं झाला नाही, खर्च झाला नाही, ते कमी ठरलं नाही. अहंकार जरी न होता काय झालं नाही नाही आहे असे उत्कृष्ट सिद्धांत सांगत असताना
आपल्याला काय सांगतो